नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन माहितीसाठी, जॉबविषयी अपडेट्ससाठी। तर बघा मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि आरोग्य विभागाची भरती होऊन जाईल। तर आता लगेच व्हिडिओला लाईकचं बटन दाबा आणि शेअर करा। तर बघा, राजेश टोपे आरोग्यमंत्री दुपारी 1:30 वाजता ABP माझावरती लाईव्ह येणार होते। ते लाईव्ह आलेही, तर लाईव्ह आल्यानंतर आपल्याला वाटलं असेल की आरोग्य विभाग भरतीविषयी आज राजेश टोपे बोलणार की काय, की दुसऱ्या कुठल्या गोष्टीबद्दल बोलणार। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही आहे आणि व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, नंतर आपल्याला वेळ भेटणार नाही। तर बघा, आरोग्यमंत्री राजेश टोपे दुपारी 1:30 वाजता ABP माझावरती लाईव्ह आले होते। ABP माझा व्हिजन हा एक त्यांचा कार्यक्रम आहे ABP माझाचा। त्याच्या अंतर्गत सर्व राजकीय नेते, सर्व मंत्री आज लाईव्ह होते ABP माझावरती। त्याचबरोबर विरोधी पक्ष नेत्यातील मंत्री किंवा विरोधी पक्ष नेत्यातील जे पण मोठे मोठे नेते असतील ते देखील लाईव्ह होते। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी फक्त आरोग्य विभाग भरती आणि आरोग्य विभाग भरती याविषयीच बोलणार आहोत। तर राजेश टोपे काय म्हणाले, त्याचबरोबर इतर कुठला नेता आरोग्य विभाग भरतीबद्दल बोलला की नाही, किंवा बेरोजगारीबद्दल बोलला की नाही, याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सविस्तरपणे। तर बघा, या ठिकाणी राजेश टोपे ज्यावेळेस लाईव्ह आले त्यावेळेस ते काय म्हटले त्याचा या ठिकाणी आढावा आपण घेणार आहोत। राजेश टोपे ABP माझावर लाईव्ह आले, 17,000 पदांची भरतीबद्दल काय बोलले, कधी होणार भरती याविषयी काय बोलले ते पाहणार आहोत। परंतु मित्रांनो, असं काही झालं नाही। राजेश टोपे नेहमीप्रमाणे लाईव्ह आले, त्या ठिकाणी त्यांनी फक्त कोरोनाविषयीच माहिती सांगितली। त्यांच्याकडून भरतीबद्दल, टास्क फोर्सबद्दल, आरोग्य विभागाची मेरिट लिस्टबद्दल कुठलेही उच्चारताना मी ऐकले नाहीत, किंवा जे पण प्रतिनिधी होते ABP माझाचे त्यांनी देखील भरतीविषयी कुठलाही शब्द काढला नाही। त्यांची जी स्क्रिप्ट होती फक्त त्या स्क्रिप्टप्रमाणे त्यांनी प्रश्न विचारले। आपण जर बघितलं असेल तर 13 मेची एक न्यूज होती ABP माझाचीच, एक पोस्टर होतं की 8 दिवसामध्ये भरती आरोग्य विभागाची होणार आहे। मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून हिरवा कंदील दिला आहे असं पोस्टर आपल्याकडे असणार आहे, अजूनही आहे ते। त्याच्यामध्ये लिहिलं होतं की 8 दिवसामध्ये भरती सुरू होणार, ही ABP माझाचीच बातमी होती। तर ही बातमी देऊन फक्त मोकळं व्हायचं काम ABP माझाने केलं। त्याच्यानंतर आरोग्य विभाग, त्या बातमीनंतर आरोग्य विभागाचे जे मंत्री आहेत राजेश टोपे, ते कितीदा तरी ABP माझ्यावरती येऊन लाईव्ह पत्रकारांशी बोलले असतील, परंतु एक जणांनी हा प्रश्न विचारला नाही की आरोग्य विभागाची 17,000 पदांची जी तुम्ही भरती करणार होतात, त्याची मेरिट लिस्ट लावणार होतात, ती कधी लावली जाईल किंवा त्याची प्रोग्रेस काय आहे। साधारणतः आम्ही विद्यार्थ्यांना राजेश टोपे कुठल्याही पद्धतीने रिस्पॉन्स देत नाहीत, ना ट्विटरला देतात, ना टेलिग्राम चॅनलला देतात, ना कॉलवरती देतात। जर अशा ठिकाणी ते एवढ्या मोठ्या मंचावरती जाऊन, मीडियासमोर जाऊन, माझाचं विजन आहे त्या ठिकाणी जाऊन लाईव्ह येतात, त्यावेळेस कुठल्याही पद्धतीने मीडियावाले भरतीबद्दल त्यांना विचारताना दिसत नाहीत। ABP माझावरती आज लाईव्ह होते, परंतु फक्त आणि फक्त कोरोना संकटाशी आणि लॉकडाऊनशी कसं खेळायचं, त्याचबरोबर कोरोना आणि लॉकडाऊन लावायचं की नाही, त्याचबरोबर देशात पुण्यामध्ये पंतप्रधान मोदी येणार, सिरम इन्स्टिट्यूटची लस भेटणार की नाही याविषयीच ते फक्त बोलले। बाकी भरतीविषयी काही बोललेले नाहीत, रोजगाराविषयी काही बोललेले नाहीत। तर अशा पद्धतीने त्यांची आजची एक लाईव्ह परिषद झाली। आता फक्त राजेश टोपे फक्त सांगू शकतात की भरती कधी होईल। त्यासाठी आपल्याला सर्वांना ट्विटरवरती #आरोग्य विभाग भरती असं ट्विट हँडल चालू करायचं आहे। त्यासाठी सर्वांनी सपोर्ट करा। यासाठी माझा टेलिग्राम जॉब गुरु चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथं जाऊन तो चॅनल जॉईन करा। आपण एकाच दिवशी हा हॅशटॅग चालू करू, जेणेकरून 17,000 पदांची मेरिट लिस्ट लागेल। त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा आहे, जेणेकरून मेरिट लिस्ट लागेल याची लवकरात लवकर।